नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 215 ते ओवी 221च्या सहवासामध्ये आपण जाऊया. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजली आहे. ती म्हणजे म्हणोनी अग्निवीण देही चेतना न थारे. अग्निवीण, अग्नितत्वाशिवाय चेतना देहामध्ये राहू शकत नाही. अर्थात चेतना वर्ग जो आहे, बुद्धी, स्मृती आणि मन यांच्या ठिकाणी चैतन्य राहू शकत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजली आहे. ह्याच सूत्राच्या आधाराने पुढच्या ओव्या आहेत. अगा देहींचा अग्नी जरी गेला, तरी देह नव्हे चिखलू ओला. वाया आयुष्य वेळू आपुला अंधारा गिवसी. अहो, अशा प्रकारे देहामधला जर अग्नी विझून गेला, अर्थात देहामधली उष्णता नाहीशी झाली, तर तो देह नाहीच, तो केवळ चिखल आहे. तरी देह नव्हे चिखलू बोला. वाया आयुष्य वेळू आपुला अंधारा गिवसी. अग्नितत्व नसल्यामुळे तेज नाही, प्रकाश नाही, आणि त्यामुळे आयुष्य आपला वेळ अंधारात काढत असतं. अर्थात आयुष्य त्या शेवटच्या क्षणाची वाट बघत अंधारात राहतं. आणि मागील स्मरणाघवे ते तेणे अवसरे सांभाळावे. मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपी की. अशा वेळी मागील स्मरणाघवे अर्थात ब्रह्मस्वरूपाला जाऊन मिळायचंय, त्याच्याशी समरस व्हायचंय. ही जी आठवण ठेवली आहे, ती आठवण त्यावेळी सांभाळावी लागते. आणि ती जर सांभाळली गेली, तरच मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपी की. तरच देहाचा त्याग घडल्यानंतर आपण स्वस्वरूपाला प्राप्त होतो. तवतया देह श्लेष्माचे चिखली. तवतया देह श्लेष्माचे चिखली चेतनाची बुडोनी गेली. तेथ मागिली पुढिली ही ठेली आठवण सहजे. ज्ञानोबाराय म्हणतात, परंतु अग्नितत्व नाहीस झाल्यामुळे देहाच्या आतमध्ये फक्त कफरूपीच अवस्था राहिली आहे. अगोदर माऊलींनी सांगितलं, अहो तो देह नाही तर नुसता चिखल. अर्थात कफामुळे हा चिखल शरीरामध्ये होतो आणि त्या चिखलामध्ये ती चेतना बुडून जाते. आणि अशी चेतना त्या कफरूपी चिखलामध्ये बुडून गेल्यामुळे मग आपल्याला कुठल्या गोष्टींची आठवण ठेवायची होती याची आठवणच राहत नाही. अशी गंभीर परिस्थिती तयार होते. म्हणून आधीची अभ्यासू जो केला, तो मरण न येतांची निमोनी गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातींचा. ही जी गंभीर अवस्था होते ती कशी आहे, तर आधी आपण जो अभ्यास केलाय, त्या अभ्यासाचा उद्देश एकच होता की त्या ब्रह्मस्वरूपाचं स्मरण ठेवणं. परंतु
देहाचा शेवट होण्या अगोदरच चेतना त्या चिखलात बुडून गेल्यामुळे त्या अभ्यासाचा उद्देश मरणा अगोदरच संपून गेला. म्हणजे जणू काही हे असं घडलं की हरवलेली एखादी गोष्ट हातात दिवा घेऊन शोधायला जावी आणि ती सापडण्या अगोदरच हातातला दिवा विझून जावा. आता असो हे सकळ, जाणपाम ज्ञानासी अग्नी मूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण अथी. म्हणूनच ही महत्वाची गोष्ट परत एकदा भगवंत अर्जुनाला सांगतायत. ते म्हणतात, अर्जुना, हे बोलणं असू दे, पण एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव की शेवटच्या क्षणी ज्याला ज्ञान म्हणतोय आपण, त्या ज्ञानाची आठवण राहण्यासाठी शरीरातला अग्नी हा प्रधान आहे, तो मुख्य कार्य करतो. आणि ज्ञान सुद्धा कुठलं तर आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाच्या ठिकाणी सावध राहण्यासाठी हा अग्नी प्रमुख भूमिका बजावतो. आणि अशा प्रकारे जर हा अग्नी शरीरामध्ये असेल तरच शरीरामध्ये बळ आहे. आणि मग त्यामुळेच हा चेतना वर्ग सुद्धा टवटवीत राहतो, सावध राहतो. आता शरीरामध्ये अग्नितत्व आहे, ज्ञान जागृत आहे, ब्रह्मस्वरूपाबद्दलचं स्मरणही आहे. अशा वेळी आत अग्नी ज्योतीचा प्रकाशू, बाहेरी शुक्ल पक्षू आणि दिवसू, आणि सामासा माझी मासू उत्तरायण. हा योग कसा आहे तर आतमध्ये आत्मज्योतीचा प्रकाश उजळलेला आहे, अर्थात अग्नितत्वाच्या साह्याने. त्याचबरोबर बाहेर शुक्ल पक्ष आहे, दिवस आहे, आणि उत्तरायणामधला महिना आहे. ह्या सर्व गोष्टी जुळून आल्यात. आत्मज्योत प्रकाशित आहे, टवटवीत आहे, शुक्ल पक्ष आहे, दिवस आहे, आणि उत्तरायणातला महिना आहे. ऐशिया समयोगाची निरुती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. ज्ञानोबाराय म्हणतायत, असा सर्व प्रकारे योग जुळून आलेला आहे. समयोगाची निरुती, ह्याला समयोग म्हटलेला आहे. असा हा योग जुळून आलेला आहे. आणि असा हा जेव्हा सर्व प्रकारे योग जुळून आलाय, आणि त्यावेळी जे देह ठेवतात ते ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतात. ते ब्रह्मची होती ब्रह्मविद, त्यांना ब्रह्मविद म्हटलं जातं. अर्थात ब्रह्माची उपासना करणारे ते ब्रह्मविद, असा हा उल्लेख ज्ञानोबा इथे करतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.